चला राजांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या गणित विषयातील वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ या टॉपिक मधील स्वाध्याय 6.1 सखोल स्पष्टीकरणासह वेगवेगळ्या ट्रिक्स आणि क्लुप्त्यांचा समावेश असेल अशा सगळ्या स्पष्टीकरणासह आपण पाहतोय. पहा राजांनो, 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 7वी स्कॉलरशिप, 8वी NNMS किंवा इतर कोणत्या मंथन, IAS, ATS, BDS यासारख्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी जर तुम्ही करत असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहा, आपण पाहतोय 7वी स्कॉलरशिपच्या वर्ग वर्गमूळ घन घनमूळ या टॉपिक मधील स्वाध्याय 6.1 मधील पहिला प्रश्न. चला, आता इथं प्रश्नामध्ये काय दिलंय, 1.96 वर्गमूळ. आता जर तुम्ही या अगोदर आपला वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ काढण्याच्या ज्या सोप्या ट्रिक्स आहेत याच्यावरील व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की आवर्जून तो व्हिडिओ अगोदर पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा, जेणेकरून इथून पुढचं सगळं व्यवस्थित समजेल. ठीक. आता 196 हा कितीचा वर्ग आहे रे बाळांनो, तर 14चा आहे. मग आता जर आपण 1.4 याचा जर वर्ग केला तर मग 1.4 गुणिले 1.4 म्हणजेच 196 आणि 2 स्थान सोडून मग इथे 2. बाळांनो लक्षात येत आहे का? बघा, ज्यावेळी आपण वर्ग करतोय त्यावेळी 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि वर्गमुळामध्ये 1 घर सोडून दशांश चिन्ह आहे. सेम या पद्धतीनं दुप्पट स्थान सोडली जातात आणि त्या पद्धतीनं पॉइंट दिला जातो. आता जाऊया पुढे. जर वर्गामध्ये 4 स्थान असतील तर वर्गमुळामध्ये 2 असतील, वर्ग संख्येमध्ये 6 असतील तर त्याच्या वर्गमुळामध्ये 3 स्थान असतील. ठीक आहे, या पद्धतीनं 1.96 14चा आहे म्हणजे त्याला आपण 1.4 असं लिहू. 2.25 15चा वर्गमूळ आहे, सॉरी 15चा वर्ग आहे, 1.5 लिहिलं. आणि 289 17चा वर्ग आहे त्याच्यामुळे त्याचा वर्गमूळ 1.7 लिहिलं. ठीक. आता छेदस्थानी बघा 2116 दिलाय. आता खरी मजा येणार, 2116चं वर्गमूळ कसं काढायचं त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय, तरीही सांगतो मी. आपल्याला काय करायचंय, 2116चं वर्गमूळ काढायचंय. बघा, अंदाजे 40चा वर्ग आहे 1600 आणि 50चा वर्ग आहे 2500 म्हणजे 40 आणि 50च्या दरम्यानची संख्या आहे. बर, 45चा वर्ग कसा काढायचा, एकक स्थानी 5 असेल तर आपण पाहिलं 5 5 25 आणि 4च्या पुढची नैसर्गिक संख्या 5 आहे तर 4 5 20 त्यांचा गुणाकार केला. ठीक आहे. आता बघा 2025 पेक्षा मोठे आहे 2116 आणि एकक स्थानी 6 कधी येतो रे बाळांनो, जर 4 असेल तर 4चा वर्ग असतो 16 बरोबर. आणि मग त्याच्यानंतर जर 6 असेल तर 6चा वर्ग आहे 36. म्हणजे एकक स्थानी 4 असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी 6 येणार आहे, एकक स्थानी 6 असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी 6 येणार आहे. म्हणजे 2 शक्यता आहेत. याच्यामध्ये जर आपण 44 घेतला तर 2025 पेक्षा लहान होईल म्हणून आपण काय करणार, 46 ही संख्या घेणार. ठीक आहे, ही आपलं एकदम बरोबर वर्गमूळ असणार आहे. चला, 2116 हे 46चा वर्ग आहे. आता किती स्थान आहे, 1 2 3 4 5 6 स्थान आहेत. मग मी मगाशी सांगितलं त्याच्या निम्मे करा, 3 स्थान सोडून द्या. ठीक आहे. आता अंशस्थानच्या सगळ्या संख्यांची बेरीज करा, 1.4 1.5 आणि 1.7. बघा, 5 आणि 4 9 आणि 7 16. ह्याचा 1 1 2 3 4 पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे म्हणजे अंशस्थानी माझं उत्तर आलं 4.6, छेदस्थानी आलं 0.046. आता दशांश चिन्ह काढून टाकायचंय मला, तर मग काय करणार, इथं 1 2 3 बघा पाठीमागे आपण शिकलोय दशांश पूर्णांकाचा व्हिडिओ अगोदर मी टाकला होता, त्याच्यामध्ये बघा 3 स्थान मला पुढे जायचंय तर मी इथं 1च्या पुढे 3 शून्य असलेल्या संख्येनं गुणणार आणि मग सममूल्य अपूर्णांक मिळवण्यासाठी मला अंशात सुद्धा 1000 गुणावं लागेल. बरं, अंशस्थानी काय मिळालं मला, 3 शून्य तर 3 स्थान पुढे जाईल, 1 2 3. छेदस्थानी काय येईल, 46. 46 1 46 म्हणजे मला मिळतो 100.
100ला आपण कसं लिहू शकतोय, तर 10चा वर्ग असं लिहू शकतो. 10चा वर्ग हे कुठं दिलंय रे बाबा हो? बघा पर्यायामध्ये कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न बघा. इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये. हे वाक्य महत्वाचं बाळांनो. जितके विद्यार्थी तितकेच रुपये. 4 विद्यार्थी आहेत 4 रुपये. 5 विद्यार्थी आहेत 5 रुपये. 6 विद्यार्थी आहेत 6 रुपये. ठीक आहे. पुढं प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली, त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घालून एकूण 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले. प्रत्येक विद्यार्थ्यानं किती रुपये वर्गणी दिली? समजा जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये. समजा विद्यार्थी X आहेत. रुपये किती जमा केले? रक्कम जमा किती केली? Xच केली. जितके विद्यार्थी तितकेच रुपये. आता 5 रुपये किमतीचे 5 पेन म्हणजे आपण काय करतोय? 5 5 25. म्हणजे एकूण रक्कम किती जमा झाली? एकूण रक्कम किती जमा झाली? तर X विद्यार्थ्यांनी X रुपये म्हणजेच काय? Xचा वर्ग. पुढे जाऊया. हे विद्यार्थ्यांचे पैसे X वर्ग, त्याच्यामध्ये त्यांचे वर्ग शिक्षक 91 रुपये दिले आणि असे दोघांनी मिळून 2116 रुपये जमा केले. सिंपल आहे. आता बघा हे डावीकडं +91 आहे, अधिक 91 आहे, तिकडे गेल्यानंतर ते वजा होईल. चला वजाबाकी करा बरं. 6 मधून 1 गेले 5 उरतात. 11 मधून 9 गेले 2 उरतात. ठीक. 1 मधून 1 0 2 X वर्ग बरोबर 2025 आला. आता X वर्ग बरोबर 2025 आहे, तर X बरोबर किती असेल? म्हणजे 2025 हा कितीचा वर्ग आहे? तर आता मगाशी पाहिलं हे 25 आहे, त्याच्याऐवजी आपण 5 लिहिणार आणि याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 16. 16चा वर्गमूळ किती आहे? 4. बर 45 आहे. बरोबर आहे. म्हणजे एकक स्थानी 5 असेल तर आपण त्याचा वर्ग कसा करतो? 5 5 25 लिहितो. 4च्या पुढची नैसर्गिक संख्या 4 5 20 लिहितो. 20 25 येईल. ठीक आहे. म्हणजे X ची किंमत 45 आली. म्हणजे 45 विद्यार्थी आहेत आणि 45 रुपये जमा केले प्रत्येकानं. तर प्रत्येक विद्यार्थ्यानं किती रुपये वर्गणी दिली? तर किती रुपये दिली बाळांनो? पर्याय क्रमांक 2 45 रुपये. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला जर 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 आहे, तर x बरोबर किती? ठीक. तर x बरोबर किती? एक सिंपल काम करायचं. 1024 चं वर्गमूळ काढून घ्यायचं. बघा आपण मागाशी अंदाजे वर्गमूळ कसं काढलं? तर 30 चा वर्ग किती आहे बाळांनो? 900. 40 चा वर्ग किती रे जणो? 4 × 16 वरती 2 शून्य ते 1600. तर मला सांगा 900 आणि 1600 मधली संख्या 1024 आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं वर्गमूळ जे आहे ना 30 आणि 40 दरम्यानचे आहे. आता आपण एक काम करू, अजून जवळ पोहोचण्यासाठी 35 चा वर्ग करू. 5 5 25 आणि 3 × 12 म्हणजे 35 आहे 1225. त्याच्यापेक्षा लहान आहे एकक स्थानी 4 येणारी 30 आणि 35च्या दरम्यानची संख्या कोणती? 32. बघा 32 फिक्स आहे. चला पुढे. म्हणजे 2x वर्ग बरोबर इकडे किती येणार बाळांनो? 32 येणार. x वर्ग बरोबर 32/2 इकडे भागाकारात जाईल. बर x वर्ग बरोबर 32/2 16 येईल. पुन्हाचा वर्ग सोडा 4चा म्हणजे x बरोबर किती आलं? 4 आला. त्यांनी आपल्याला तेच विचारलंय x ची किंमत किती? तर 4 आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
काय म्हटलं बघा, 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? छान प्रश्न आहे बघा. 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून पहिला एक काम करूया आपण, 1296चं वर्गमूळ काढू. कसं काढणार बाळांनो? आता सांगितलं की नाही मी, 30चा वर्ग 900, 40चा वर्ग 1600. बर, 1600 पेक्षा लहान आहे म्हणजे 35चा काढू. 3 चौक 12, 5 5 25. 1225 पेक्षा मोठा आहे आणि एकक स्थानी 6. 35च्या पुढची अशी कोणती संख्या आहे? 36 असेल. 6 36 म्हणजे एकक स्थानी 6 येईल पा, म्हणजे 1296चं वर्गमूळ म्हणून 36 आलं. ठीक. काय म्हटलं? वर्गमुळाच्या वर्गमुळातून परत 36चं वर्गमूळ काढा. किती आलं? 6 आलं. इथपर्यंत क्लिअर. पुढे जाऊया. 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ. बरं, मला सांगा 625चं वर्गमूळ. आपल्याला तोंडपाठ आहे 25. परत त्याच्या वर्गमुळाच्या वर्गमुळात म्हणजे 25चं वर्गमूळ काढा. 5 हे. ठीक आहे. कोण? म्हणजे 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे 6 मधून कोण? 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ 5. काय? वजा केले 6 वजा 5 केले किती? 1 उरला. तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? 1 हे कोणाचं वर्गमूळ आहे रे? 1च. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर. चला पुढे जाऊ. बघा काय म्हटलंय, एकदम छान सोपा प्रश्न आहे. 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल? ठीक. बघा काय करावं लागेल, कोणत्या पद्धतीनं केलं तर तुम्हाला समजेल, हे महत्वाचं आहे. 1111 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल? जी सम असली पाहिजे, पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे. ठीक आहे. लहानात लहान संख्या मिळवल्यास. बर, पहिला पर्याय जर आपण चेक केला, ठीक आहे, वजा 22 करा. 11तून 2 गेले, 9 उरले, तर 0 राहिला होता. इकडून एक घेतला, इथं 0 राहिला. 10तून 2 8 0 1. मला सांगा कोणती लहानात लहान संख्या मिळवली? 4 अंकी संख्या मिळाली, पण मला कशी पाहिजे होती? सम पाहिजे होती. ही कशी आहे रे बाळांनो? विषम आहे. कॅन्सर. दुसरा पर्याय, 1111 मध्ये वजा 57 जर मिळवलं, सॉरी 87, मायनस करावं लागेल. 11तून 7 गेले बघा, 4 उरतात. 10तून 8 गेले, बोला 10 मधून 8 गेले, 2 उरतात. 1024 येतं. बरोबर आहे, 1024 येतं. ठीक आहे. 1024 ही वर्ग संख्या आहे. तिसरा पर्याय, आणि ही सम सुद्धा आहे. ठीक. तिसरा पर्याय बघा, 0001. आता 1000 हा वर्ग आहे का? नाही. त्याच्यामुळे पर्याय तिसरा कॅन्सल. हा पण कॅन्सल केला आपण. चौथा पर्याय चेक करू. 150 वजा केलं. 11तून 5 6 उरतात. 10तून 1 गेले, 9 उरतात. ही पण विषम आली राजांना, म्हणून हिला कॅन्सल केली. आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. समजलंय? बघा जास्त काही ताण घ्यायचं नाही, डायरेक्ट पर्यायांचा वापर करा. थोडा वेळ जाईल, एकदम बरोबर उत्तर येणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा काय म्हटलंय, 136चं वर्गमूळ
छेद वर्गमुळात 1.36 दिला. आता बघा घातांकाचा याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल हा एक नियम आहे. ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम असेल तर ए अपॉन बी रेस टू एम आपण लिहू शकतो. आता वर्गमूळ म्हणजे काय तर त्याचा 1/2 घात असतो. म्हणजे दोघांना आपण जर असं लिहिलं एकत्रित वर्गमूळ चिन्ह दिलं तर काही फरक पडेल का? नाही पडणार. आता हे सॉल्व्ह करायचं. दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी मी काय करणार यांना गुणिले 100 गुणिले 100. का बरं राजांनो? तर इथे 2 घरे सोडून दशांश चिन्ह म्हणून. मग नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे रे? हे जसं आहे तसं राहू द्या. छेदस्थानी बघा 2 शून्य आहेत 1च्या पुढे म्हणून दशांश चिन्ह 2 घर पुढे जाणार म्हणजे 136 येणार. आता 136 एक 136 वर्गमुळात फक्त 100 उरला आणि 100चं वर्गमूळ आपल्याला 10 मिळालं. ठीक. बघा कुठे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला काय म्हटलं? वर्गमुळात 992.1/4. 1/4 म्हणजे काय? 1/4 म्हणजे काय? त्याला दशांश मध्ये आपण कसं लिहू शकतो? 0.25 असं लिहू शकतो. ते दिलंय इथं आपण 992.25. ठीक. आता याचं वर्गमूळ कसं काढायचं? तर इथं शेवटी 25 दिलंय तर शेवटी 5 येणार आहे. शेवटी 5 येणार आहे. 992 अशा कोणत्या 2 क्रमशः नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे बघायचं. बघा आता आपण थोडस पर्यायांचा पण वापर करू. हे 25 आहे. ठीक आहे. इथं 2 घरं सोडली म्हणून इथं एकच घर सोडणार आपण. 0.5 आलं पाहिजे. हे येणारच नाही. हे येणारच नाही. डायरेक्ट कॅन्सल करा. दुसरा किंवा चौथा येईल. आता इथं 31.5 दिला इथं 32.5 दिला. जर बाळांनो मी इथं 31 घेतला तर माझा 31 गुणिले 32 यांचा गुणाकार 992 यायला पाहिजे. येतोय का बघू आपण. 3 1 3 3 3 9 येतोय. म्हणजे इथं बरोबर 31 येणार आहे. इथं जर मी 32 घेतलं तर मला गुणाकार करताना 32 गुणिले 33 करावा लागेल. तो गुणाकार 992 येत नाही. एकदम सिंपल ट्रिक आहे. लक्षात राहील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर याचं. काय म्हटलं बघा इथं. पुढील पैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा काय म्हटलंय. पूर्ण वर्गसंख्या शोधायची. आता आपण याच्या अगोदरच पाहिलं. 1चा वर्ग 1 2चा 4 3चा 9 4चा 16 5चा 25 6चा 36 7चा 49 8चा 64 9चा 81 आणि 10चा 100. आता मला सांगा कोणत्या कोणता अंक एकक स्थानी आल्यानंतर त्याच्या एकक स्थानी त्या संख्येच्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी 7 कधी येणं शक्य आहे का? कधीच येणं शक्य नाही बाळांनो. पर्याय 1 कॅन्सल करून टाका. बरं याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं शून्याचा नियम. जर एकक स्थानी 1 शून्य असेल तर वर्गसंख्येमध्ये 2 शून्य येणार. एकक स्थानी 2 शून्य असतील तर त्याच्यात दुप्पट शून्य येणार 4. 3 शून्य कधीच येणार नाही बाळांनो. हे कॅन्सल करून टाका. बर आता या दोघांमध्ये पूर्ण वर्गसंख्या शोधायची. एकक स्थानी फक्त 5 येतो का? नाही येत. फक्त 5 कधीच येत नाही. 25 येतो वर्गसंख्येच्या एकक स्थानी. बघा आपण शिकलोय 5चा 25 15चा शिकलो 5 5 25 225 परत 25चा शिकलो 5 5 25 आणि बेत्रिक 6 35चा शिकलो 5 5 25 3 चौक 12. 5 येणंही शक्य नाही बाळांनो कधीच. त्याच्यामुळे हे कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 4 हे आपलं परफेक्ट उत्तर असेल. वर्गमूळ काढायची गरज नाही. उत्तर मिळणे महत्वाचं आहे. चला पुढे जाऊया.
या प्रश्नासाठी एकदम शॉर्ट मेथडनं कसं जायचं पहा. काय केलंय, 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग बरोबर x दिलाय. वर्ग काढत बसूच नका बाळांनो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. जर 63चा मी वर्ग केला तर माझ्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 9 येणार बाळांनो, आणि 84चा वर्ग केला तर त्याच्या एकक स्थानी 6 येणार. जर या दोघांचे ठीक आहे वर्ग काढून जरी बेरीज केली तर 9 6 15 एकक स्थानी 5 येणार आहे. मला सांगा 7 असेल एकक स्थानी तर एकक स्थानी 5 येईल का? नाही, 9 येणार. त्याला कॅन्सल करा. 1 असेल तर 1 येणार, त्याला कॅन्सल करा. इकडे 7 7 49 9 येणार, कॅन्सल करा. डायरेक्ट माझा पर्याय मिळतो, पर्याय क्रमांक 3. एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, समजलंय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, 81चा वर्गमूळ 9, 16चा वर्गमूळ 4 बरोबर ए दिलाय. 9 आणि 4 किती रे बाळांनो? 13. म्हणजे ए बरोबर 13 असेल तर ए वर्ग बरोबर 13चा वर्ग 169. सिंपल 169. पर्याय क्रमांक 3 परफेक्ट उत्तर आहे. चला 6.1 मधील सगळे प्रश्न आपण सखोल स्पष्टीकरणासह पाहिले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.